5 मार्च 2026 रोजी ग्रामपंचायतीने या कामाचा कार्यारंभ आदेश काढला होता। आदेशानुसार 6 महिन्यात काम पूर्ण करणे बंधनकारक होते। तसेच 6 मे 2026 रोजी ग्रामपंचायतीने लेखी पत्राद्वारे सुमित निकम यांना काम निश्चित मुदतीत पूर्ण करण्याचे आश्वासनही दिले होते। मात्र आज अखेर कामाला सुरुवात झालेली नाही। सुमित निकम यांनी 30 डिसेंबर 2024 पासून या विषयावर सातत्याने लेखी अर्ज, तक्रारी आणि पाठपुरावा केला आहे। ग्रामपंचायत प्रशासनाकडून सुमित निकम यांना वारंवार आश्वासने देऊनही प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप निकम यांनी केला आहे। काम रखडल्यामुळे परिसरात कचऱ्याची योग्य विल्हेवाट लागत नसून दुर्गंधी, अस्वच्छता, डास, माशांचा प्रादुर्भाव आणि आरोग्याच्या समस्या वाढत असल्याचे निकम यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे। निवेदनात कामाची तात्काळ पाहणी, विलंबाची कारणे लेखी स्वरूपात देणे, संबंधित कंत्राटदाराला त्वरित काम सुरू करण्याचे आदेश देणे, निष्काळजी अधिकारी आणि कंत्राटदारांवर चौकशी करून जबाबदारी निश्चित करणे आणि 2 दिवसात काम सुरू करून त्याबाबतची माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे। निर्धारित मुदतीत काम सुरू न झाल्यास पूर्वी स्थगित केलेले आंदोलन पुन्हा सुरू करण्यात येईल। तसेच ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल असा इशारा सुमित निकम यांनी दिला असून त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची राहील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे।